भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आपण आपल्या शरीराची काळजी घेत असतो, पण तरी सुद्धा काही लोकांना डायलिसिस सारखे आजार डायलिसिस करावे लागते, किडनीचे आजार होतात, डायलिसिस करावे लागते. तर अशा रुग्णांसाठी अवयवदान ही चळवळ पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. जर एखादा जवान आपल्या आयुष्य आपल्या देशासाठी जर देऊ शकतो, तर आपण आपली एक किडनी, एक आपला अवयव आपल्या लोकांसाठी नक्कीच जवळच्या लोकांसाठी दान करू शकतो. तसेच मृत्यूनंतरही जर ब्रेन डेड असेल, नातेवाईक असेल किंवा आपण सुद्धा ब्रेन डेड झाल्यानंतर आपले अवयव दान केले पाहिजे. धन्यवाद. Hello, I'm Dr. Asmita Dokre More. I'm a rheumatologist practicing in Nashik. Issue on the 79th Independence Day, freedom from all joint pain, stiffness to all my autoimmune diseases and rheumatological patients especially. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर अनिरुद्ध शांताराम डोकरे. केअर रेनेसन्स हॉस्पिटल परिवारातर्फे आपण सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला, आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण प्रण करूया की आपण आपल्याला स्वतःला, आपल्या समाजाला, आपल्या परिवाराला जीवनशैली युक्त आजार जसं डायबिटीज, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा याच्यापासून स्वतंत्र करूया व प्रण करूया योग्य वेळी निदान करून, योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला करून स्वतःचं आयुष्य निरोगी करूया. धन्यवाद. Happy Independence Day to all. Let's get freedom from hepatitis B, hepatitis C, fatty liver diseases, prevent liver diseases and liver cirrhosis because of the alcohol and increasing obesity in India. We can prevent many deaths by just doing these two things, controlling the alcohol and controlling our weight. Thank you.